मित्रहो, विधान परिषदेच्या जागाची मोर्चेबांधणी सुरू झालेली असून भाजपकडं 6 जागा आहेत, उद्धव ठाकरेकडं 1 जागा आहे, शिंदे यांच्याकडं 1 जागा आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीकडं पण जागा आहेत. यामध्ये मोर्चेबांधणी कशी होते हे अद्याप जरी अस्पष्ट असले तरी हिंगोलीच्या ज्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केल्या त्या प्रज्ञा सातव यांचं नाव हे निश्चित आहे. आता राम सातपुते नाव चर्चेत जरी असलं तरी ते निश्चित राहतीलच याची गॅरंटी नाही. रणजित सिंह निंबाळकर यांचंही नाव सध्या आघाडीवर आहे. त्याच प्रकारे माधवी नाईक, राजेश पांडे आणि याचबरोबर लातूर जिल्ह्यातून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर, त्याचबरोबर अरविंद पाटील निलंगेकर, बसवराज पाटील मोरुमकर, गणेश दादा हाके अशा वेगवेगळ्या लोकांची चर्चा असून हायकमांड काय निर्णय घेणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. संजय केनेकर, दादाराव केचे, संदीप जोशी, जयशंकर तिवारी, संजय काका पाटील. खरं म्हणजे संजय काका पाटलाला का घेणार हे थोडं आहे, पण नाव चर्चेत आहे. संजय भेंडे, तसंच धाराशिवमधून कुलकर्णी यांचंही नाव आहे. नांदेडचे माजी भाजपचे संघटन मंत्री संजय कोडगे हेही इच्छुकांच्या ह्याच्यामध्ये आहेत. प्रवीण साले यांचंही या ठिकाणी हालचाली सुरू आहेत. तसंच लातूरचे गणेशदादा हाके, धाराशिवचे माजी आमदार, पक्ष संघटनेमध्ये सक्रिय राहिलेले सुजितसिंह ठाकूर यांच्याही नावाची चर्चा असून उद्धवजी ठाकरे शिवसेनेकडून जर नाही राहिले तर त्या ठिकाणी स्टार प्रचारक वक्त्या सुषमाताई अंधारे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेश पाटील आणि आनंद परांजपे यांच्या नावाची चर्चा आहे. शिंदे सेनेकडून नीलम गोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. शेवटी आणखीन 4-5 दिवसात उमेदवार निश्चित फायनल होतील. जो तो आपापल्या परीनं फिल्डिंग लावत आहे. प्रयत्न जिकरीचे चालू आहेत. शेवटी कोणाची वर्णी लागणार किंवा याशिवाय ऑन दी स्पॉट आणखीन एखादा उद्योगपती, एखादा बाहेरच्या पक्षाचा व्यक्ती येऊ शकतो आणि त्याचबरोबर येणाऱ्या म्हणजे तसं विचार केला तर 15 दिवसात, महिन्यात राज्यपाल नियुक्तही जागा रिकाम्या आहेत. त्यामुळं विधान परिषदेत कोणाची वर्णी लागणार हे मात्र काळ आणि वेळच ठरवणार आहे. एकंदरीत प्रत्येकाची इच्छा ही विधान परिषदेवर जायची असली तरी पक्ष, सोशल इंजिनियर, विभागीय समतोल तसंच पक्षाला उपयोगिता अशा विविध बाजूचा विचार करून येणारी 3 वर्ष निवडणुका नसल्यामुळं तेवढा काही असा दबाव कोणाचा पडणार नाही. तरी परंतु नेमकं देवाभाऊच्या मनात काय आहे किंवा हायकमांड दिल्ली काही नाव शिफारस करणार का, तसंच अनेक जण छुपे म्हणजे जे वार्डात बी येऊ शकत नाहीत त्यांचेही प्रयत्न चालू आहेत. एकंदरीत एखादा कलावंत, एखादा खेळाडू, असंही काही उद्योगपती लागू शकतो का हे काळ आणि वेळच ठरवेल. धन्यवाद.